3 महिन्यांपूर्वी नांदणे इथल्या शरद शंभू शेटे यांच्या घरासमोरून त्यांची दुचाकी चोरीला गेली होती। शिरोळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती। यासह दुचाकी चोरीच्या अन्य तक्रारींच्या अनुषंगानं जयसिंगपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळचे पोलीस निरीक्षक एस.एम. गायकवाड यांचं पथक दुचाकी चोरट्यांचा शोध घेत होतं। गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत किशोर उर्फ दादासो कांबळे, संकल्प शशिकांत हवालदार या दोघांना अटक करत तिघा अल्पवयीनांनाही ताब्यात घेतलंय। या टोळीतील तिसरा संशयित तम्मा बसवराज देगनाळकर याचा पोलीस शोध घेत आहेत। या तिघांकडून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। मागील काही दिवसापासून शिरोळ पोलिसांच्या हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या। आपल्या शिरोळ पोलिसांचे प्रभारी अधिकारी गायकवाड यांनी चार्ज घेतल्यापासून त्यांनी त्यांच्या डीबी टीमलाही या कामी लावलं होतं आणि आपल्याला गोपनीय बातमीदारांकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की काही टोळी इथे कार्यरत आहे। त्या पद्धतीनं आपण त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपल्याला 6 शिरोळ पोलिसांचे जे मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आलेले आहेत आणि यामध्ये 3 विधी संघर्षग्रस्त बालक तसेच 3 जे आरोपी आहेत त्यांना आपण निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। या कारवाईत उपनिरीक्षक आय.बी. मुल्ला यांच्यासह राजू पुजारी, बाबा पटेल, मधुकर मडिवाळ, सावित्री खंडागळे, अभिजित परब, रहिमान शेख, संजय राठोड, तेजस्विनी कदम आदींनी सहभाग घेतला होता।